काय म्हणता शेतकरी मंडळी, मजा आहे ना? अहो मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा असते। तर आजचा जो आपला विषय आहे की कापूस पिकामध्ये होणारी हे पातेगळ का बरं होते, याचे काय कारण आहेत आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे पातेगळ आपण कशा पद्धतीने थांबवू शकतो किंवा कमी करू शकतो। कारण गेल्या काही मागच्या दिवसामध्ये बरेच शेतकरी बांधवांचे मेसेज आले, कमेंट आले किंवा आमच्या कापूस पिकामध्ये पातेगळ आहे हे मोठ्या प्रमाणात होऊ राहिली। आता प्रामुख्याने पातेगळ का बरं होते हे आपण समजून घेऊ आणि कमी खर्चामध्ये याच्यावर उपाय आपण पाहणार आहे। कारण जेवढी पातेगळ आपल्या वावर होणार आहे कापसाची, तेवढा नुकसान आपलं 100% होणार आहे। म्हणून हे पातेगळ थांबवणं हे आपल्याला गरजेचं आहे। या व्हिडिओच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांना मी आपल्याला सांगतो की असं कुठलं औषध आजपर्यंत निघालं नाही की जे मारल्याने 100% पातेगळ थांबणार आहे। म्हणजे जो कोणी आपल्याला दुकानदार किंवा एखादा एजंट कंपनीला म्हणत असेल की आमचं औषध घ्या, यानं 100% पातेगळ थांबते, तर या गोष्टीला आपण बळी पडू नका। असं औषध आजपर्यंत निघालं नाही आणि भविष्यात निघेन की नाही याची शंकाच आहे। आता आपल्या कापसा वावरामध्ये कपाशीमध्ये हे पातेगळ का बरं होते हे समजून घ्या। त्यामध्ये पहिलं कारण आहे म्हणजे आपल्या भागामध्ये पडणारा सततचा पाऊस पडला की संपूर्णपणे जमीन जी आहे हे ओली राहते, वातावरण खराब असते, वातावरण ढगाळ असते, त्यामुळे आपल्या पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाही, यामध्ये हवा खेळती राहत नाही आणि आपल्या पिकांना मुळांना हवा लागत नाही। दुसरी मोठी गोष्ट म्हणजे जमीनचा वापसा होत नाही, कारण जमीन ओली असते, जमिनीला सूर्यप्रकाश मिळत नाही, पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाही, म्हणून जमिनीचा वापसा होत नाही। यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या कापसामध्ये हे पातेगळ होते आणि हे पहिलं सार्वजनिक कारण आहे की ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या कापसामध्ये पातेगळ त्या कारण योग्य सूर्यप्रकाश, योग्य वातावरण जर नसेल तर आपले पिकांचं काय असते की अन्नद्रव्य घेण्याची क्षमता जी आहे हे पूर्णपणे बंद होते आणि अन्नद्रव्यच घेतलं नाही तर कापसामध्ये ताकद उरणार नाही, म्हणून हे पातेगळ त्या ठिकाणी होते। हे पहिलं कारण आहे सार्वजनिक। दुसरं कारण म्हणजे आपल्या पिकामध्ये, आपल्या कापसामध्ये अन्नद्रव्याची कमतरता। एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, आपण जर पहिलेच खत व्यवस्थापनामध्ये खत कमी दिलं असेल किंवा उशिरा दिलं असेल किंवा जो आपला बेसल डोस असते हा आपण कमी दिला असेल किंवा दिला नसेल तर आपल्याला पातेगळ पाहायला मिळते। पिकामध्ये जे आपण खत देतो नत्र, स्फुरद, पालाश, यामधला जे स्फुरद आणि पालाश आहे हे लागायला थोडा उशीर लागते। म्हणून योग्य वेळेवर योग्य प्रमाणात जर आपल्या कापूस पिकाला अन्नद्रव्य भेटलं नाही तर प्रामुख्यानं पातेगळ जे आहे ते होणार आहे। कारण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की या कापूसमध्ये जेवढंही पाते, बोंड्या, फुले लागलेले आहे, याला जर खायला अन्नद्रव्य नसेलच तर हे पाते आणि फुले या कापसावर राहतील का हा विचार आपण करा। म्हणून अगोदरच आपण सांगितलं होतं की योग्य प्रमाणात कापसाले खत व्यवस्थापन आहे हे करून घ्या। तर हे प्रामुख्याने दोन कारण जे आहेत ते प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात, यामुळे शेतकरी बांधवांची पातेगळ जे आहे ते होते। आता प्रामुख्याने हे झाले कारणे ज्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये पातेगळ होते। आता कमी खर्चामध्ये योग्य नियोजन करून आपण पातेगळ कशा पद्धतीने थांबवू शकतो ते आपण पाहणार आहे। काय शेतकरी बांधवांनो, आपल्या पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे हे आपल्याला भरून काढायची आहे। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, चिल्मिस कॉम्बी नावाचं औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा इतर कोणत्याही कंपनीचं आपण घेऊ शकतो। यामध्ये काय झिंक, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा इतर जे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ज्याची गरज आपल्या पिकांना असते तर हे यामध्ये आहे। हे आपण 25 ते 30 ग्रॅम या परिस्थितीमध्ये किंवा इतर कोणत्याही कंपनीचं आपण घेऊ शकता। आपल्याला यामधले घटक जे आहे ते दुसरा आपण घेऊ शकता 20% वाला बोरॉन। आता बोरॉन खूप चांगल्या पद्धतीने काम करते, खास करून कपाशीवर। बोरॉन काय काम करते की आपल्या झाडाला एक ताकद देण्याचं काम करते, आपल्या पाते फुले संख्येमध्ये वाढ करायचं काम करते आणि दुसरं म्हणजे आपले बोंडाची साईज आहे हे वाढवण्याचं काम सुद्धा बोरॉन त्या ठिकाणी करते। बोरॉन 20% आपल्याला 20 ग्रॅम घ्यायचं आहे। या परिस्थितीमध्ये कोणत्याही कंपनीचं त्या ठिकाणी आपण घेऊ शकता आणि हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे की चांगल्या पद्धतीने आपल्या कापूस पिकामध्ये काम करते। एक तर आपण चिल्मिस कॉम्बी घ्या किंवा आपण बोरॉन घ्या, दोनपैकी एकच घ्या, चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला येतील आणि जास्त महागाचं औषध आपल्याला पातेगळवर मारायचं नाही आहे। कारण कापूस पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी हे बोरॉन किंवा चिल्मिस कॉम्बी खूप चांगल्या पद्धतीने काम आणि अशा पद्धतीने हे फवारणी त्या ठिकाणी आपण करून घ्या। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच। काही प्रश्न आपले असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, आपल्या प्रश्न उत्तर दिलं जाईल। धन्यवाद। जय जवान, जय किसान।